तर मित्रांनो, पुन्हा एकदा मुंबईत पावसाला एकदा सुरुवात झाली आहे आणि आज सकाळपासून धोधो पाऊस पडतोय मुंबईमध्ये. आज तारीख आहे 6 ऑगस्ट, वाजल्यात सकाळचे 8:30. तर आपण आता जायला निघालो ऑफिसला. तर पाऊस बघा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज अपलोड करणार आहोत. काल आपण जे लालबागला गेलेलो, तर लालबागचा व्हिडिओ आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. तसेच लालबागला जाताना आपल्याला खाण्यासाठी आपण हिंदूजा हॉस्पिटलच्या गल्लीमध्ये एक फेमस फ्रँकीवाला आहे, त्या फ्रँकीवाल्याला आपण काल व्हिजिट केलेली. सो ती फ्रँकी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. त्यानंतर आम्ही लालबागला गेलो मसाला मार्केटमध्ये. काही मसाले आपल्याला तिथे घ्यायचे होते. त्यानंतर आपण लालबागच्या लायब्ररीमध्ये गेलो, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय. त्यानंतर आपण गणपती कारखान्यामध्ये देखील गेलो, परंतु तिथे आपल्याला काही व्हिडिओचे कंटेंट शूट नाही करता आले कारण तिथे अलाउड नाही आहे. तर हा सगळा आपला कंबाईन व्हिडिओ आपण ह्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत. तर स्टे ट्यून ऑन मालवणी मुंबईकर. तर आता वाजले दुपारचा 1 आणि आता आपण पोहोचलो सांताक्रूजला. तरी पण ट्रॅफिकची सिच्युएशन बघा. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला सगळ्या लेन जाम आहेत. हे आजचाच नाही, ही रोजचीच सिच्युएशन आहे आपल्या मुंबईत सांताक्रूज वाकोल्याची. आम्हाला जायचं आहे लालबागला. तर आम्ही वाटेत हिंदूजा हॉस्पिटलच्या लेनमध्ये इथे फ्रँकी स्पेशल आहे, तर तिथे आम्ही फ्रँकी खाण्यासाठी थांबलो. तर मी मागवली आहे चिकन टिक्का एक चीज फ्रँकी विथ लेजचा फ्लेवर आहे हॉट अँड स्वीट वेस्ट इंडिज चिलीवाला. नक्की ट्राय करा इथे ही फ्रँकी खाऊन आणि आम्हाला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्ही इकडची फ्रँकी जर खाल्ली असेल तर. एक नंबर फ्रँकी भेटते आणि बरीच गर्दी असते. संध्याकाळी 7:30-8 पर्यंत जी चिकन फ्रँकी आहे ती संपलेली असते. सो नक्की विजिट करा. तर आम्ही आता निघालो आहे हिंदूजाच्या लेनमधून. कॅमेरामॅन कॅमेरा पॅन करो. हे बघा, ही हिंदूजाची लेन आहे आणि ही बघा, ही आहे तो फ्रँकीवाला. हे छोटं शॉप आहे आणि समोरच आहे हे एक्झॅक्ट समोर आहे हिंदूजा हॉस्पिटल आणि समोर तुम्हाला दिसतोय बँड्रावर्ली सिलिंग आणि एक्झॅक्टली त्याच लेनमध्ये त्या फ्रँकीवाला आहे. फेमस आहे फ्रँकीवाला. फ्रँकी तुम्ही इथे नक्की जाऊन ट्राय करू शकता. तर आता आम्ही चाललोय लालबागला. सो फायनली आपण पोचलोय लालबागला आणि लालबागच्या डेकोरेशनचं तुम्ही काम बघू शकता. समोरच आहे आपली लालबागचा राजा, ह्याच गल्लीमध्ये बसतो आणि आपल्याला जायचं आहे मसाला गल्लीमध्ये. सो त्याच्या एक्झॅक्टली अलीकडे एक लेन आहे, त्या लेनमध्ये आत जायचं. तिथून तुम्ही पोहोचू शकता मसाला गल्लीमध्ये. आणि ही आहे लालबागची चिवडा गल्ली.
आणि मसाला गल्लीमध्ये तुम्ही मालवणी मसाले, कोल्हापुरी मसाले, सोलापुरी, नाशिकचा मसाला, सगळ्या प्रकारचे मसाले तिथे मिळतात. नक्की येऊन ट्राय करा इकडे. आणि ह्या गल्लीमध्ये एक डेकोरेशनचं सामान देखील मिळतं. सो बघूया, वेळ भेटला तर आपण तिथे नक्की व्हिजिट करू. तर आता आपण चाललो आहे मसाला गल्लीमध्ये. बघू शकता राईट हँड साईडला सगळे मसाल्याची दुकानं आहेत. इथे मसाला बनवून देखील भेटतो. आणि आता आपल्याला काही घ्यायचं इकडे सामान मसाल्याचं. आता आम्ही इथून मसाले घेऊन निघालोय. मसाले जर तुम्हाला ट्राय करायचे असेल अख्ख्या मुंबईमध्ये तर चव्हाण ब्रदर्स आणि थोरात ब्रदर्स फेमस आहेत लालबागला. तर लालबागच्या मसाला गल्लीमध्ये येऊन तुम्ही नक्कीच मसाले ट्राय करू शकतात. तसेच तुमचे काय इन्ग्रेडियंट असतील स्पेशल तर तुम्हाला हवा तसा मसाला इथे दळून मिळतो. तर तुम्ही नक्की येऊन इथे ट्राय करू शकता. नक्की व्हिजिट करा. लालबागच्या राजाच्या एक्झॅक्ट बॅक साईडच्या गल्लीमध्येच ही मसाला गल्ली आहे. सो आता आम्ही चाललो आहे लालबागच्या लायब्ररीमध्ये. तर लालबागच्या लायब्ररीमध्ये आम्ही पुस्तकं जी घेतलेली वाचनालयातून ती आम्ही रिटर्न करायला चाललो आहे. सो लायब्ररीमध्ये आपल्याला शूट नाही करायला मिळणार, पण जर कोणाला कुठचीही पुस्तकं जर वाचायची असतील तर तुम्ही तिकडचं मेंबरशिप फ्री ऑफ कॉस्ट घेऊन 15 दिवसासाठी पुस्तकं तुम्ही वाचण्यासाठी घेऊ शकता. फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. मोठी लायब्ररी आहे खूप. तर आलात लालबागला तर नक्की त्या लायब्ररीला देखील व्हिजिट करा आणि स्वतःचं मेंबरशिप रजिस्ट्रेशन करून घ्या. समोर आहे ही जी बिल्डिंग आहे पेरूज बागेतली, पेरू चाळीतली, हीच आहे लालबागची लायब्ररी. पहिल्या महायुद्धाचे आपण पुस्तक आणलेलं वाचण्यासाठी. पुस्तक वाचून झालंय. चांगलं पुस्तक आहे. असं एक मेंबरशिप कार्ड मिळतं लालबागच्या ग्रंथालयामधून. स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्याला मॅनेज करतं. सो आलात, जर कोणाला पुस्तकं वाचण्याची जर हौस असेल तर नक्की ते मेंबरशिप घ्या. फ्री ऑफ कॉस्ट असते. मेंबरशिप घेण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड आणि रेशन कार्ड लागतं. त्याच बेसिसवरती तुम्हाला 7 दिवसाचं मेंबरशिप कार्ड दिलं जातं. आणि ते कार्ड तुम्हाला लॅमिनेशन करूनच इथे या. लॅमिनेशन शिवाय ते तुम्हाला पुस्तकं देणार नाहीत. सो कार्ड टिकावं हाच त्याच्या मागचा हेतू आहे. सो हे मेंबरशिप कार्ड तुम्ही इथे घेऊ शकता आणि तुम्हाला जी हवीत ती पुस्तकं इथे वाचू शकता. आम्ही हे जागतिक महायुद्ध, पहिले महायुद्धाचं एक पुस्तक मला वाचायचं होतं, तर ते पुस्तक मी इथे जस्ट घेतलं आणि आता 15 दिवसानंतर ते रिटर्न करतोय. सो फायनली लालबागला जे आपले 2-3 कामं होती त्यातली 2 कामं तर झाली आहेत. एक तर पुस्तक रिटर्न करायचं होतं, एक क्लायंट भेटायचा होता एका क्लायंटला, आणि मसाला गल्लीमध्ये थोडे मसाले घ्यायचे होते. तर ते सगळं आता घेऊन झालं आहे आणि आता आपण निघतोय. बघूया गणपतीच्या कारखान्यामध्ये आपल्याला जायला मिळतंय का. रेल्वे ग्राउंड जे आहे परळला, तिथे मोठे मोठे गणपती बनवले जातात. तर ते आपल्याला जर पार्किंग वगैरे जर तिथे मिळाली तर आपण नक्कीच तिथे आता त्या कारखान्याला व्हिजिट करणार आहोत. तर बघूया आपल्याला आता पार्किंग भेटते का. गल्लीतून बाहेर आलात तर समोरच जो दिसतोय एक्झॅक्टली तो आहे लालबागच्या राजाचा मेन गेट. आणि तिथूनच आपण आता बाहेर येतो लालबागच्या लायब्ररीमधून. सो डावीकडे जाऊया आता, लेफ्ट मारून.
आपण पोचलोय कारशेडच्या इथे, रेल्वे कॉलनी, आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच ते मंडप घातलेलं आहे डावीकडे उजवीकडे. तिकडे तुम्हाला मोठे गणपती दिसतील मॅन्युफॅक्चरिंग होताना, बनताना. तर जर पार्किंग मिळाली तर आपण कारशेडला नक्कीच जाऊ. हो, पार्किंग आहे, पार्किंग आहे, इकडे पार्किंग आहे. A few moments later. पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. आपण कारशेडमध्ये गणपती बघायला गेलेलो, कारखाना. गणपती बघितले, परंतु शूटिंग काय करायला दिलं नाही. शूटिंग अलाउड नाही आहे तिकडे. जेव्हा गणपती पूर्ण रेडी होईल आणि आगमनासाठी, तेव्हाच तुम्ही ते शूट करू शकता. अदरवाईज स्पेशल परमिशन काढायला लागते. तर आपल्याला काय तिथे आपल्याला शूट करायला भेटलं नाही. त्यामुळे विजिट करण्यासारखं नाही आहे. म्हणजे अजून गणपती पूर्ण रेडी नाही झालेत, त्यामुळे येण्यासारखं काहीच नाही इकडे. त्यामुळे काय तुम्हाला येऊन काय असं काय मोठंसं बघायला नाही मिळणार. आगमन असेल तेव्हा तुम्ही नक्कीच या. गणपती तुम्हाला प्रॉपर बनलेले दिसतील. तर अजून गणपतीला ऑलमोस्ट 1.5 महिना बाकी आहे, त्यामुळे गणपती अजून तयार देखील नाही झालेत. सो आता आपण बघूया. आपली आता बरीच कामं पेंडिंग आहेत, ती आता आपल्याला कामं संपवायची आहेत. आता आपल्याला एका मीटिंगला जायचं कांदिवलीला, आणि कांदिवलीवरून जायचं आपल्याला दहिसरला. आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जाणार आहोत, ईस्टर्नवरून पवई मार्गे, JVLR-वरून. सो JVLR-वरून आपलं जोगेश्वरला थोडं काम आहे. ते काम आटपून आपण जाणार दहिसर आणि कांदिवलीला, आणि तिकडनं पुन्हा रिटर्न येणार आपण जोगेश्वरीला. सो हा जो एलिव्हेटेड फ्लायओव्हर जो आहे, हा साकेतवरून छेडानगरला जाणार. म्हणजे माजिवडा जंक्शन आनंदनगरवरून डायरेक्ट छेडानगर. एलिव्हेटेड फ्लायओव्हर आहे, जवळजवळ 15-16 किलोमीटरचा. 2028ची डेडलाईन दिली आहे. त्याच्या आधीच हा पूर्ण होऊ शकतो. काम एकदम जोरात चालू आहे या फ्लायओव्हरचं. आणि आता आपण पोहोचलो आहे विक्रोळीला, गोदरेज कंपनीच्या इथे. जेव्हा ह्या फ्लायओव्हरचं काम कम्प्लीट होईल, तेव्हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचं जे ट्रॅफिक आहे टुवर्ड्स घाटकोपर आणि टुवर्ड्स ठाण्याला जाण्याचं, हे दोन्ही साईडनी कमी होणार. कारण पूर्ण हा 20 ते 22 किलोमीटरचा एलिव्हेटेड फ्लायओव्हर बनतोय नॉन स्टॉप. प्रत्येक जंक्शनला चढायला आणि उतरायला फ्लायओव्हरला एक्सटेन्शन्स ठेवणार आहेत या फ्लायओव्हरला. सो विक्रोळी, मुलुंड, भांडूप इथून देखील ह्या फ्लायओव्हरला तुम्ही कनेक्ट होऊ शकता किंवा उतरू शकता, ठाण्यातून किंवा मुंबईतून वेस्टर्न साईडला किंवा सेंट्रल साईडला जाण्यासाठी. सो महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे हा, आणि 7 ते 8 महिन्यामध्ये बहुतेक पायलिंगचं काम हे पूर्णच झालेलं आहे. फक्त या फ्लायओव्हरच्या इथेच फक्त काम बाकी आहे. बाकी सगळे पायलिंग आणि पिलर्स कम्प्लीट झालेले आहेत. आणि आता आपण जस्ट क्रॉस करतोय विक्रोळी, आणि ह्याला तुम्ही मिनी न्यूयॉर्क बोलू शकता. जेव्हा फ्लायओव्हर तुम्ही उतरेल तर दोन्ही बाजूला उंच उंच बिल्डिंग आहेत. म्हणजे न्यूयॉर्क एवढ्या नाहीत, मुंबईमध्येच आहेत. त्यामुळे तुम्ही आलात रात्री इथे तर बघण्यासारखं इकडे. सो फायनली आता आपण पोचलोय JVLR-ला श्यामनगर इथे, आणि वाजलेत 4:45. तर इथे 1-2 छोटी कामं आहेत, ती उरकून आपल्याला लगेच निघायचं आहे दहिसर आणि कांदिवलीला. ट्रॅफिक चालू झालं आहे, बघू शकता. बॉटलनेक आहे, आणि इथे श्यामनगर मेट्रोचं काम चालू देखील झालेलं आहे JVLR-ला. त्यामुळे टुवर्ड्स जोगेश्वरी जायला इथे बरंच ट्रॅफिक असतं, आणि संध्याकाळी इथे प्रचंड हाल होतात ट्रॅफिकमुळे. सो जाताना ट्रॅफिक बघूनच जावा, निघायचं असेल तेव्हा टुवर्ड्स जोगेश्वरी साईडला. सो फायनली आता आपण निघालो श्यामनगरवरून, आणि आता आपण कनेक्ट होत आहे. JVLR-चा एंड आहे हा, म्हणजे इथून सुरुवात होते JVLR टुवर्ड्स विक्रोळीला जाण्यासाठी, आणि विक्रोळी जोगेश्वरी आला ते इथे हा रोड एंड होतो. वन ऑफ द सेम थिंग. सो इथे देखील मोठं जंक्शनवरती काम चालू आहे फ्लायओव्हरचं, तर इथे भरपूर ट्रॅफिक असतं. सो आता आम्ही चाललो आहे कांदिवलीला. कांदिवलीवरून जाणार आम्ही दहिसरला, आणि दहिसरवरून रिटर्न बॅक टू जोगेश्वरी श्यामनगर. 2 hours later. सो फायनली आता आपण दहिसरवरून निघालो आहे, आणि आता आपण पोचतो आपल्या घरी
जोगेश्वरीला. बरंच ट्रॅफिक आहे, वैताग येतो आणि काम असल्यामुळे जावं लागतं क्लायंट्स मीटिंगला वगैरे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा.